आपण केस टाकतो तुझ्या, हे गाडी घेतो सगळं घेतो. तेच करून राहिले आजकालच्या पोरी, तेच करू शकता तुम्ही. हॅलो, गुड मॉर्निंग. सकाळचे 6:30 काहीतरी समथिंग वाजलेत. ओम खामगावला चाललाय, कारण ओम तिकडे शिकतो खामगावला. तर त्याला सोडायला आलो आणि आता पुन्हा घरी जाऊन झोपणार आहे. 7 वाजता गाडी वलगाव स्टेशनला असते. ती गाडी आहे नरखेड काचीगोळा. तर तिने तो अकोल्यापर्यंत जातो आणि अकोल्यावरून बसने तो कुठे जातो? खामगावला. तर मग सकाळी तो 10-10:30 पर्यंत तिकडे कॉलेजला हजर होऊन जातो. त्याला सोडायला आलो. आता गाडीची वाट पाहत आहे वलगाव स्टेशनला. गाडीचा आवाज आला, पण गाडी अजून काही दिसून नाही राहिली. असा रस्ता आहे आणि त्या साईडला तिकडे हा वलगाव आहे. वलगावचा सुंदरसा असा रस्ता आहे आणि तिकडे वलगाव आहे. आणि वलगाव पासून कमीत कमी 2 किलोमीटर अंतरावर हे रेल्वे स्टेशन आहे आणि सोयीचं आहे. तुला काढून घातलं ग, मेरी मर्जी. हिरा आजारी आहे 2-3 दिवसापासून, जसं की तुम्हाला सांगितलं. आणि तिला आता कप तिचा कमी नाही होत आहे. मग म्हटलं आज दाखवून द्याव. पुढे चालले 2 मिनिट. तर फिरत असते ही पोरगी. इतकी फिरली, अरे बाप रे बाप. पोटात असतानाही फिरली आणि त्यानंतरही फिरली. जन्म झाल्यावर 2ऱ्या महिन्यात कदाचित ही अयोध्या गेली होती ना. आणि 1.5 महिन्यात चिखलदरा. वाव. एक मोठा हाती चला, आईचे मोसंबी जागे भूकसा. एक औषध वाढवून दिली. कपची आरोग्य भारती सायरप दिला. सायरप आरोग्य भारतीमधून घेऊ वाटलं होतं तुम्हाला. हगीज पण. हो का? अजून तुम्हाला काहीतरी घ्यायचं वाटते आरोग्य भारतीतून? नाही, हगीज घ्यायचं आहे ना. बस इथे गर्दी खूप आहे ना. चालू मग. सांगितलं ताप चढल्यास तापाचं औषध द्या, आणि नंतर मग हे याचं दिलं का खोकल्याचं ते. आता चालायचं का मग घरी? हो. हे चिडचिड करून राहिली. गाबडी आहे का माझी? तर गाबडी आहे का माझी? काय म्हणून राहिली? स्वतःसाठी बरोबर घेतात तुला कैऱ्या वैऱ्या खायसाठी. मी म्हटलं तर स्पीड वाढते तुझ्या गाडीचा. चटका लागला हिच्या जिभेले. तुला माझ्या तर आधीपासूनच होता चटका जिभीला. दिले पाहिजे दहीपुरी, शेवपुरी, मॅगी, स्वतः कसं पाणीपुरी मोमोज. 10 रुपयाचा शो काय आमचा, तुमच्यावर काय काय? त्या दिवशी कशी घेतली 4 प्लेट. काय घेतली? 4 प्लेट दहीपुरी. 4 प्लेट दहीपुरी खाल्ली काय? 2 प्लेट अशी दिनना भुक्की नागावर काही सांगते, बडबड करते फालतूची. मॅट आहे मी. हिले अर्जंट मध्ये म्हटलंय बाय, ॲटो करून दे. खाल्ले कसं गोड लागले. हिले ॲटो करून दे तू अर्जंट मध्ये हिच्या घरचा. आता मी कशा करेन ऑटो 15 रुपयाला. गरीब पोरगी आहे बा. दिले आपण. केस टाकतो तुझ्या, हे गाडी घेतो सगळं घेतो. तेच करून राहिले आजकालच्या पोरी, तेच करू शकता तुम्ही. नशीबच फुटलं माझ्याचं. खाण्यातच लग्न नाही केलं तर लग्नाचे पैसे पुरे खाण्यापिण्यातच चालले. मजा काय का बा. खाणं पिणं स्वतः कसं खातं. चटका लागलाय ना. इगलची दाल खिचडी पाहिजे तिला. माझ्या आईनं खाऊ घातली होती, तू थोडी खाल्ली. खाऊ घातली पुरा कुठे ती तिकडे. बरं झालं सगळं बंद आहे. देव भावाला बाप रे बाप. काही नाही तो बेकार देते तो. त्यात खाऊ नका. भादर नको करू लागता. हाच तो आणि येतो काका नाही. मी पाणीपुरी खातो त्याच्या इथं.
जाय काय जिथं तिथं काय हेच करतं काय हो. जाय काय चल चल चांगली हट इच्छा असेल तर खा उरवा खायची काय हप्ते हप्ते खाता का खाते का घेते मग मी. घे मग एक खाईन. आणि मॅगी चांगली खा आरामशीर सर म्हटलं चांगली हो. आणि मॅगी मॅगी नाही खाते नाही सर कशासाठी पाहिजे मोबाईल तुला दाखवायचं आहे काहीतरी ते मला नाही पाहायचंय मला दाखवायचं आहे ना, मला पाहायचंच नाही ना पण दाखव ना यार प्लीज. काय दाखवायचंय सांग पहिले तू मॅड आहे तू आठवत नाही गजनी आहे तू गजनी. मी गजनी आहे मग मी आहे का तर तू गजनी आहे संजय सिंगानी आहे तू बायातली पागल असंच होईन माया काय माहित मला समजून नाही राहिला मॅगीचा वास आला मला एक दादा. बस मला दुखी जीवनाचा वाचवून राहिला ते झाली ती आपल्याला बोर झाली आता ते पण झोपली गोष्टी ऐकून ऐकून तर हे बोल मला काय माहित ते साईडनं गेली ते फक्त पाहून राहिले तुझ्याकडे अरे ते पाहिजे तर मी पाहणारच आहे ना म्हणजे अरे तिची नजर पडली माझ्या डोळ्यावर माझी नजर तिच्या डोळ्यावर पडली कशी पडली अरे ती चालली तिने पाहिलं एकदम तर मी पाहिलं तर मग तुला पाहायची गरजच नाही ना. काय धंदा आहे रे बाबा ठीक आहे. पागल खाण्यात मग घेतलं नाही ते ना बरी आहे ते म्हणून नाही घेत. बरी नाही म्हणे हे आमची केस नाही म्हणे बाबा मग कुठून नाही इले ठेवलं तर आम्ही पागल व्हायचे म्हणे कुठची केस आहे मॅगी ते जातो नको खाऊ भेटतो का मी तुले भाद्रे मला कोण नाही पेत एवढं अरे बोक्षील काय झालं तुला थांब पाणी पाणी आणू का तुला मी मी जात फायनली मॅगी झाली हट. हट. ते आणलं नाही का गुपचूप नाही गेलं का ते ना हा मला वाटलं काय म्हणत आहे ऑल टाइम फेवरेट मॅगी. आता झोप पाहिजे कारण की दुपारचे 1:30 वाजायला येतात ना वाजली ती मला हो. सुद्धा झोप आहे मला 1 तास जरी झोप मिळाली ना आता तो माय तू गॉड कारण की खूप सर्ट झोपत राहत सट हाय चालू लग्न म्हणजे अजब कारभार नवरदेवाची आई नवरीच्या बापासोबत करार वा वराडी मंडळी मारला जेवणार ताव गुलाबजामुन चांगलेच नसल्याची खंत गुरु केल्यांची ना जप करते गुरुचा. मी तर त्या दिवशी रेवसावर आली ना ओम सोबत एवढी भीती वाटत जा तिथं रात्री मग काय तर मी पुण्यात आली? नाव घेत आली कंटिन्यू नाव ओम बोलत होता माझं कशाचं नाव घेतलं माझं ते सांगता नाही येत नाव मला 5 तू गुरु केल्यावरच तुला सांगता येते काय केलं गुरु केल्यावर ते नाव सांगतात ना 5 ते लीक नाही करतात पूर्ण ते लीक नाही करताय. असं म्हणजे मी खेळली नाही उडवत आहे अरे पण मी कसं सांगू म्हणजे हे पा असं माहिती पाहिजे ना की प्रत्येक पाचही नावाचा नाव म्हणजे 2 अक्षर 3 अक्षर देवाचे येते नाव येते देवाची नाव आहे हा तर त्या 5ही याचा म्हणजे पॉवर आहे त्याच्यामध्ये हे सगळ्यात शेवटचे जे आहे जे माझ्याकडून लन होऊनच राहिलं म्हणजे मला 3च येते नाव 2 येत नाही त्याच्यातले तर सगळ्यात शेवटचा जो आहे तो आपल्याला ऍक्सिडेंट मधून वाचवते. मग असं जर म्हटलं कोण की सांग माया कानात काय त्या मनात तर मगही नाही सांगायचं कधीच नाही सांगायचं गेट लॉस्ट. हे गो अरे बापरे चालली ती एकटीच तेच चालली ना एवढी तू. मोठी गाडी घेऊन त्या मुलीच्या सौंदर्याची आणि सुंदरतेची मी हे केलं ग इथं
चव नसलेल्या पोरींना घमंड आहे नाकावर. तर सुंदरतेवर काय जातं तू? ते तर मस्त आहे साडी. हो मी आता गेलो. दिवस तसा आजचाही कालसारखाच होता, सुंदरच होता, पण तरी सुद्धा एवढा काही इंटरेस्टिंग नव्हता आज. आज थोडा आराम केला कारण काल खूप थकून गेलो होतो, कामं होते काल. आणि आता मॅडम चाललेत. कुठे चालली का? मला ब्लाऊज आणि पिको फॉल करायची साडी. हो, तर हे लेकरं वागवायचं सगळं माझ्याकडे आता कारोबार. आणि सोबत आई पण चालली. आजच्यासाठी इतकंच. धन्यवाद. बाय.